नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मराठी हस्ताक्षर कसं सुधारावं। लहान मुलांना मराठी रायटिंग खूप अवघड जातं, कारण यामध्ये इंग्रजीपेक्षा जास्त कर्व्स असतात आणि खूप वळणदार अक्षर आपल्याला काढावी लागतात। इंग्रजीमध्ये त्या मानाने याच्यापेक्षा कमी वळणदार अक्षर काढावी लागतात। कर्सिव सोडली तर जे स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स असतात त्यामध्ये आपण इन जनरल सहज ते अक्षर काढू शकतो। तर मग मराठी अक्षर काढताना काय प्रॉब्लेम होतो की मुलांना रायटिंग करायचा कंटाळा येतो आणि मुलांनी रायटिंग जरी केलं तरी ते प्रॉपरली करत नाही। तर त्यासाठी आपण काय करू शकतो, काय उपाय करू शकतो की मुलांचं मराठी हस्ताक्षर सुंदर येऊ शकतं। तर काही टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती असलेली टिप आहे सगळ्यात पहिली, ती म्हणजे की काही पॅटर्न्स ड्रॉ करून घेणं मुलांकडून। आता पॅटर्न ड्रॉ करून घेणं म्हणजे काय, तर आपल्याला माहितीच आहे की खूप सारे पॅटर्न असतात जे आपल्याला ड्रॉ करून घ्यावे लागतात। जसं की स्टँडिंग लाईन असेल। आता तुम्हाला हे खूप कॉमन वाटेल, जनरल वाटेल, पण हे गरजेचं आहे। बेसिक तुम्ही यापासून सुरुवात करू शकता। स्टँडिंग लाईन असेल, स्लीपिंग लाईन, किंवा त्यानंतर मराठीमध्ये या लाईन, स्लांटिंग लाईन, त्यानंतर कर्व्स। कर्व्सची प्रॅक्टिस झाल्यानंतर सर्कल। सर्कलचा सुद्धा मराठी हस्ताक्षर लिहिताना खूप उपयोग होतो। त्यानंतर असे काही पॅटर्न जे तुम्ही मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे हँडरायटिंगसाठी। तर या पद्धतीचे काही पॅटर्न तुम्ही मुलांकडून ड्रॉ करून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसरी स्टेप आहे की मुलांना रायटिंगची प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रमाणात करायला लावणं। तर त्यासाठी मुळाक्षरं लिहिण्यासाठी तुम्ही त्यांना रेग्युलरच्या वहीत मुळाक्षरं लिहिण्यापेक्षा या पद्धतीची वही घ्यायची आहे की ज्यामध्ये मुलांचं हँडरायटिंग चांगलं यायला मदत होते। आणि त्यानंतर तुम्ही मुलांना हँडरायटिंग करायला सांगायचं आहे। जसं की त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या दोन लाईनमध्येच मुलांना हँडरायटिंग करायला सांगायचं आहे। आ। तर या पद्धतीने तुम्ही मुलांना दोन रेषांमध्ये हँडरायटिंग करायला सांगायचं आहे। तसंच क ख ग याची सुद्धा तुम्ही डेली मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। तर दुसरी स्टेप होती आपली की डेली प्रॅक्टिस करून घेणं मुलांकडून। तिसरी स्टेप आहे की दोन शब्दांमधील अंतर हे व्यवस्थित असावं। तर बघा, आपली तिसरी स्टेप आहे की दोन शब्दात योग्य अंतर ठेवणे। तर काही मुलं काय करतात की या पद्धतीने लिहितात, शब्दांमध्ये दोन शब्दांमध्ये अजिबात अंतर सोडत नाही। जसं की शरद, भजन, कर हे सगळं पूर्ण जोडून जोडून लिहितात। तर काही मुलं खूप अंतर सोडतात दोन अक्षरांमध्ये किंवा दोन शब्दांमध्ये, आणि मग त्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित वाटत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, मुलांना या पद्धतीने लिहायला शिकवायचं आहे की दोन्हीही शब्दांमध्ये व्यवस्थित एक प्रॉपर अंतर असलं पाहिजे, कमीही नाही आणि जास्तही नाही। त्यानंतर चौथी टिप आहे की अक्षरही नेहमी एका आकाराची असावीत। आता एका आकाराची अक्षर म्हणजे काय, तर बघा इथं एक वाक्य घेतलं आपण, माधव नारळ आण। यामध्ये बघा ध मोठा झालेला आहे, इथं न मोठा आहे, इथं आ मोठा आहे। तर अशी जर अक्षरं लहान मोठे असतील तर ते सुद्धा वाक्य व्यवस्थित वाटत नाही। तर त्यामध्ये सुद्धा एक अक्षरांची साईज एकसारखी असली पाहिजे। माधव नारळ आण या पद्धतीने। यामध्ये बघा एकही अक्षर लहान किंवा मोठा असं आपण काढलेलं नाहीये। तर या पद्धतीने अक्षरांची साईज लहान मोठी असू नये, अक्षरं नेहमी एका सरळ रेषेमध्ये एकसारखी आली पाहिजे। त्यानंतर पाचवी टिप आहे ती म्हणजे अक्षर आपलं खूप मोठंही असू नये किंवा खूप लहानही असू नये। तर आता इथं बघा हे खूप लहान अक्षर, आता इथं मी स्केच पेनने काढल्यामुळे तुम्हाला ते स्पष्ट दिसत असेल, पण काही मुलं इतकं लहान आणि इतकं फेंट अक्षर काढतात की ते दिसतच नाही अक्षरशः, किंवा ते इतकी त्याची साईज लहान असते की आपल्याला ते ओळखताच येत नाही। आणि काही मुलांचं अक्षर खूप मोठं असतं, म्हणजे एक
परफेक्ट आकार नसतो त्या अक्षरांना, तर या पद्धतीची चूक सुद्धा करायची नाहीये. अक्षराची ही योग्य साईज असली पाहिजे आणि त्याच साईजमध्ये अक्षर काढायचं आहे. नेक्स्ट टिप आहे आपली की अक्षर लिहिताना योग्य भार देणे. आता योग्य भार देणे म्हणजे काय, तर बघा एखादं वाक्य असेल, समजा नयन सरबतकर, तर काही मुलं इतकं हलकं लिहितात असं की कधी कधी ते उमटतंय की नाही असं आपल्याला वाटायला लागतं, आणि काही मुलं खूप दाबून लिहितात खूप. तर ही जी पद्धत आहे ना की खूप वरचे वर लिहिणं किंवा पेन खूप प्रेस करणं जोरात, डायरेक्टली दाबून लिहिणं, तर हे सुद्धा चुकीचं आहे. त्यासाठी मुलांना पेन प्रॉपर पकडायचा कसा हे सुद्धा शिकवलं पाहिजे, आणि वही कशी असली पाहिजे, वहीची पोझिशन कशी असली पाहिजे हे मुलांना सांगितलं पाहिजे. कारण एकदम सरळ वही ठेवून जर तुम्ही असं लिहायला गेलात तर ते जमत नाही, थोडीशी तिरकी करावी लागते. तुम्ही जर राईट हँडेड असाल तर राईट साईडची बाजू थोडी वरती करायची आणि मग लिहायला चालू करायचं, किंवा लेफ्ट हँडेड असाल तर लेफ्ट साईडची बाजू अशी थोडी वरती करून मग इकडून लिहायला चालू करायचं. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांच्या रायटिंग चांगलं करण्यासाठी या पद्धतीच्या काही छोट्या पण बेसिक गोष्टी चेंज करू शकता. त्यानंतर खूप पेनने दाबून जोरात लिहायचं नाही आहे किंवा खूप हलकं पण लिहायचं नाही आहे, त्यांनी सुद्धा अक्षरामध्ये अक्षर खूप वेगळं येतं. तर पेनाचा एक योग्य भार पडला पाहिजे, त्यासाठी पेन पकडण्याची पोझिशन योग्य असली पाहिजे. काही मुलं लहानपणी पेन असा सुद्धा पकडतात, तर या पद्धतीने पेन पकडून जर तुम्ही रायटिंग करायला लागलात तर हे खूप अवघड जातं, स्पीड पण कमी होतं. तर म्हणून गरज आहे की पेन पकडण्याची पद्धत योग्य असली पाहिजे, नोटबुक पकडण्याची पद्धत योग्य असली पाहिजे, बसण्याची एक प्रॉपर पद्धत असली पाहिजे. कारण अवघडलेल्या स्थितीत बसून जर मुलं लिहायला लागतील तर ते सुद्धा मुलांना खूप कठीण जातं, त्यामुळे सुद्धा त्याचा सुद्धा अक्षरावर परिणाम होताना दिसतो. 7वी टिप आहे की दररोज सराव घेणं. आता दररोज सराव घेणं म्हणजे काय, तर तुम्ही डेली मुलांना कमीत कमी 5 लाईन किंवा 5 वाक्य 10 वाक्य असं मुलांना ठरवून दिलं पाहिजे. आणि ते सुद्धा फक्त ठरवून नाही द्यायचं की तू 5 वाक्य लिही, तू 10 वाक्य लिही, तर नाही. तर तुम्ही काय करायचं आहे की मुलांना एक वेळ द्यायचा आहे की 5 मिनिटात तू एवढे 10 वाक्य लिहिले पाहिजे, तू 10 मिनिटात इतके अर्ध पेज लिहिलं पाहिजे, 1 पेज लिहिलं पाहिजे, असं त्यांना वेळ ठरवून द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की मुलांचं रायटिंगचं स्पीड वाढायला सुद्धा मदत होते. पण आता स्पीड वाढवतोय तर मग हँड रायटिंग खूप खराब येऊ शकतं. तर तुम्हाला जर हँड रायटिंगवरच प्रॉपरली लक्ष द्यायचं असेल तर मग तुम्ही स्पीडकडे थोडं दुर्लक्ष करू शकता. आधी त्यांचं हँड रायटिंग चांगल्या पद्धतीने सुधारू शकता, आणि जेव्हा हँड रायटिंग सुधारेल त्यानंतर मग तुम्ही स्पीडकडे लक्ष द्यायचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे की काही मुलांना रायटिंग करताना खूप खाडाखोड करण्याची सवय असते, तर ते खाडाखोड होऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे की मुलांना आधी सगळ्या गोष्टी प्रॉपरली समजावून सांगायच्या आहेत. त्यासाठी मुलांची खाडाखोड का होते मुलांची, आता हे लक्षात घ्या आधी तुम्ही. तर मुलांना जर या पद्धतीने अक्षरांची प्रॉपर ओळख नसेल की क ख ग, किंवा त्यांना त्यांची 14 खडी पाठ नसेल, एखादा कान्याचा शब्द सांगितला, वेलांटीचा शब्द सांगितला तर ते वेगळीच वेलांटी देत आहेत, वेगळ्याच मात्रा देत आहेत, असंही जर असेल तर त्यामुळे सुद्धा खाडाखोड होण्याची शक्यता खूप वाढते. किंवा र ऐवजी ते ल लिहितायत, ल ऐवजी ळ लिहितायत, या पद्धतीच्या चुका मुलं करत असतात. तर त्यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांची 12 खडी मूळाक्षरे 14 खडी असतात, 14 खडी आणि मूळाक्षरे ही प्रॉपर त्यांना माहिती असणं आवश्यक आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ की मुलांना तुम्ही रायटिंग शिकवताना कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.